नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी राजकडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या वातावरण हे एकदम स्वच्छ आहे. फक्त कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण. तरी शेतकरी मित्रांनो, 18 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रात पावसाचे कसल्याच प्रकारे हे संकेत हे आय मॉडेलने दिलेले नाहीत आणि तशाच प्रकारे पाऊस देखील महाराष्ट्रात पडणार नाही. सध्या तरी 12 फेब्रुवारीपर्यंत. परंतु शेतकरी मित्रांनो, सध्या काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाची दाट शक्यता आहे. हे ढगाळ वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना जाणवणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, 18 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रात सध्या पावसाचे वातावरण आय मॉडेलने दाखवले नाही. तसेच एशिया मॉडेल देखील 1 फेब्रुवारीपर्यंत पावसाचा कसलाच अंदाज दाखवित नाही. परंतु वातावरणात बदल थोडाफार दाखवित आहे. ढगाळ वातावरण राहणार आहे. हे ढगाळ वातावरण 20 तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच 21 तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. 21, 22 या तारखांना देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु पावसाचा अंदाज बिलकुल नाही. 23, 24, 25 या तारखांना देखील 24 तारखेपर्यंत वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 25 तारखेला शेतकरी मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळं तेलंगणा तसेच कर्नाटक या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहे. तर 25 तारखेला तेलंगणा, कर्नाटक, चेन्नई या भागामध्ये 25 तारखेला तसेच 26 तारखेला देखील याच भागात पावसाची शक्यता आहे. तेलंगणा, कर्नाटक तसेच चेन्नई या भागामध्ये 26 तारखेला देखील पाऊस राहणार आहे. आणि या प्रभावामुळे महाराष्ट्रात वातावरण हे ढगाळ राहणार आहे. आणि 27 तारखेला देखील परत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच 28 तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु महाराष्ट्रात सध्या पावसाचा बिलकुल अंदाज नाही. फक्त वातावरण ढगाळ हे राहणार आहे. तसेच आणखीन काही जर बदल झाला, पावसाचे वातावरण जर झाले, तर आपणास आपण ताबडतोब कळवू. परंतु आपल्या व्हिडिओ आपण हमेशा अपडेट राहा. तसेच शेतकरी मित्रांनो, सध्या तरी 1 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाचे वातावरण नाही. परंतु ढगाळ वातावरण हे खूप राहण्याची दाट शक्यता आहे. 1 फेब्रुवारीला वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहणार आहे. जास्त ढगाळ राहणार आहे. सातारा, रत्नागिरी, कपुरी, मुंबई, अहिल्यानगर तसेच बीड, बार्शी, सोलापूर, लातूर, संभाजीनगर, बीड, नाशिक या पूर्ण भागामध्ये जास्त वातावरण ढगाळ राहणार आहे. त्यामुळे आपण घाबरून जायचे कारण नाही. पाऊस नाही, परंतु वातावरण खूप ढगाळ 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान खूप वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु पावसाचा कसलाच अंदाज नाही. याचे ढगाळ वातावरण राहण्याचे कारण म्हणजे बेंगलोर, चेन्नई, तेलंगणा या भागामध्ये पावसाचे वातावरण तयार झाले होते आणि तेथील पाऊस हा कमी झाल्यानंतर त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात हे ढगाळ वातावरण जास्त झाले आहे. तर शेतकरी मित्र, अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.